मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी बाहेर कामासाठी चाललेली असते. त्यामुळे आता ती लगेचच मानिनीला म्हणते, आई मी दुपारपर्यंत येईन, तोपर्यंत तुम्ही काही करू नका हां, मी मदत करेन नक्की स्वयंपाकाला. मग आता तेवढ्यातच रम्या आणि वसू या दोघीही तेथे येतात. तेव्हा वसू म्हणते, मानिनी अगं आज बहुतेक दुपारचा चहा आणि आमटी भात एकत्रच मिळणार आपल्याला, कारण ती येणार कधी, स्वयंपाक कधी करणार, तो शिजणार कधी आणि आपण सगळे जेवणार कधी. आणि नंदिनी अगं तुला काय वाटतं, या घरात तू येण्या अगोदर मानिनीला कोणी मदत करत नव्हतं का? त्यावेळी लगेचच रम्या नाक खुपसते आणि म्हणते, असायचे ना नेहमी मामीला मदत करण्यासाठी, मग आज सुद्धा मीच मदत करेन. नंदिनी तू जा हा, नो प्रॉब्लेम, असं आता ती नंदिनीला म्हणते. तेव्हा वसू म्हणते, एवढाच जर तुझा उत्साह असेल ना घरी काम करण्याचा, तर बाहेर काम करण्यासाठी मग जाऊ नको ना तू नंदिनी. मग आता लगेचच मानिनी म्हणते, अरे अरे चर्चा उगीच कशाला स्वयंपाकावरून, कारण अगोदर रम्या मदत करायची आणि आताही ती करेल, एवढं काय त्यात. तेव्हा रम्या आता हसतच हो असं म्हणते. त्यावेळी आता मानिनी म्हणते, ऐक नंदिनी तू बिनधास्तपणे जा आणि काळजी करू नकोस. लग्नानंतर पहिल्यांदाच बाहेर कामासाठी चालली आहे ना, तर तू आणि जीवा अगोदर मंदिरात जा. जीवा सुद्धा आता तेथे असतो आणि त्याला एकदमच धक्का बसतो. तेवढ्यातच आता श्रुती तेथे येते आणि विचारते, काव्य वहिनी आहे का? तेव्हा काव्य तर तिच्या रूममध्ये असेल ना, असं लगेचच आता मानिनी म्हणते. तुझं काही काम आहे का? त्यावेळी ती म्हणते, नाही माझं तसं काही काम नाही, तिची कॉलेजमध्ये असणारी बेस्ट फ्रेंड आली इथे. हे ऐकून जीवालाच खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळी नंदिनी म्हणते, अरे वा, काव्याची मैत्रीण, मग मला वाटते जीविकाच आली असेल. म्हणून लगेचच आता नंदिनी तिच्याकडे जायला निघते. त्यापाठोपाठ जीवा आणि घरातील सर्वजण इकडे जातात. तर आता ऑलरेडी ती मैत्रीण तेथे घरात येऊन पोहोचलेली असते. तिच्या हातात फुलांचा बुकेसुद्धा असतो. नंदिनी तितक्यात तेथे येते आणि म्हणते, हाय हॅलो, असं ती करतच आता म्हणते, तू जीविका ना? मग त्यावेळी आता लगेचच ती म्हणते, नाही माझं नाव तर अनिशा आहे. तेव्हा अनिशा नाव ऐकल्यानंतर मात्र नंदिनीला धक्का बसतो. लगेचच आता ती जीवाला सुद्धा म्हणते, जीवा हाय कसा आहेस? तेव्हा जीवाबरोबर आता हिची ओळख कशी, हा प्रश्न सर्वांना पडतो. सर्वजण आता जीवाकडे पाहतच राहतात. तर नंदिनी सुद्धा जीवाकडे पाहत राहते, कारण तिला आता जरा वेगळाच डाऊट येतो. मग आता जीवा एकदमच घाबरून जातो. त्यानंतर आता अनिशा, बरं झालं तू आलीस, कल्पना पाणी आण ग, आणि कल्पनाला सांगते. त्यानंतर अनिशा म्हणते, अरे बापरे, तुम्ही तर काही टचमध्येच नाही आहात, डायरेक्ट आउट ऑफ रेंज झालात. मग आता ती विचारते, काव्य कुठे आहे? तेव्हा सर्वजण नुसते एकमेकांकडे पाहतात, कारण ती जीवाकडेच पाहून सर्व प्रश्न विचारत असते. मग त्यानंतर आता जीवालाच ती म्हणते की, जीवा हा बुके मी तुझ्यासाठी नाही आणलाय, काव्य मॅडमसाठी आणला आहे. तेव्हा आता लगेचच तो इशारा करून म्हणत असतो, जरा गप्प राहा, परंतु अनिशा गप्पच राहत नाही. त्यानंतर अनिशा पुन्हा एकदा म्हणते, तुला तर माहितीयेच ना की काव्याला फुलं किती आवडतात ते. तेव्हा आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो आणि सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात आणि जीवाकडे सुद्धा पाहत असतात, कारण आता जीवाच्या मनात नक्की काय आहे कुणालाच कळत नाही. त्यानंतर आता कल्पना पाणी घेऊन येते, तर अनिशा पाणी पित असते. तेव्हा नंदिनी आता लगेचच जीवाचा विचार करत असते ही अनिशा काव्याची मैत्रीण आहे आणि जीवाला कशी ओळखत असेल. मग त्यानंतर अनिशा म्हणते की, काकू तुमचा मुलगा ना सॉलिड आहे हा, भावाच्या लग्नाला म्हणून गेला आणि डायरेक्ट लग्नच करून आला. आणि काव्यसुद्धा अशी आहे ना, चांगलंच फटकवलं पाहिजे तिला. अरे यार, मी तिची बेस्ट फ्रेंड आहे आणि तिने तर मला काहीच कळवलं नाही. त्यानंतर ती म्हणते की, वरातीमध्ये खूप नाचायचं होतं यार, तुम्ही सुद्धा ना, असं म्हणून ती पुन्हा एकदा पाणी पित असते. तेव्हा वसूला वेगळाच डाऊट येतो, म्हणून ती आता लगेचच मानिनीकडे जाते आणि हळूच तिच्या कानात तिला विचारते, काय ग, ही काव्याचीच मैत्रीण आहे ना, की जीवाची सुद्धा? कारण जीवाबरोबर अगदी सलगीने वागते म्हणून. मग आता जीवा लगेचच पुढे जातो आणि म्हणतो, अनिशा तू ना जास्तच एक्साइट झाली आहे, त्यामुळे जरा शांत, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय, असं तर बोलणार असतो. तेव्हा अनिशा म्हणते, तू ना तर काही बोलूच नको, काव्याला पटकन बोलवून आण बरं एकदा, मला बघू तरी दे काव्य लग्नानंतर कशी दिसतीये. तेवढ्यातच आता पार्थ हा तेथे येतो. तेव्हा आता जीवा हा लगेचच पार्थला पुढे करत त्याची ओळख सांगत म्हणतो, हा माझा मोठा भाऊ पार्थदादा आहे आणि याच्याबरोबर काव्याचं लग्न झालंय.
असं म्हटल्याबरोबरच इकडे अनिशाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा आता चेहराच पडतो. ती विचारते, यांच्याबरोबर लग्न? मग आता तिलाच काय करावं सुचत नाही. तेव्हा तिचा पडलेला चेहरा बघून घरातील सर्वजण पुन्हा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात. कारण हिचं इंटेन्शन नक्की काय आहे ना बोलण्याचं, कुणाला काही कळत नसतं. काही वेळानंतर आता लगेचच वसू आणि रम्या एकमेकांना इशारा त्याबद्दल करत असतात. तेथे आता काव्यासुद्धा येते. मग लगेचच काव्या अनिशाला पाहते आणि पटकन तिच्याजवळ येते आणि अनिशा तू इथे कशी काय अचानक, असं आता लगेचच काव्या विचारते. तेव्हा अनिशा आता काव्याकडे पाहतच राहते आणि म्हणते, अगं मी तुला सरप्राईज द्यायला आले होते. मग सर्वजण एकमेकांकडे पुन्हा एकदा पाहू लागतात. त्यानंतर वसू म्हणते, पण तू स्वतःच सरप्राईज झालीस ना? तेव्हा पुन्हा एकदा ती म्हणते, काय ग काव्या, ही मुलगी नक्की तुझीच मैत्रीण आहे ना? तेव्हा आता काव्याला काय बोलावं सुचत नाही. मग आता ती म्हणते, हो माझी बेस्ट फ्रेंड आहे ही. तेव्हा आता लगेचच तुझ्या ताईच्या लग्नात हिला का नाही बोलवलंस, असं वसू विचारते. आता काव्या काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष असतं. तेव्हा अनिशा म्हणते, अगं काव्या, मला आत्ता समजलं की तुझं पार्थबरोबर लग्न झालंय. आणि मग नंतर काव्या लगेचच सांगून टाकते आणि ताईचं जीवाशी लग्न झाले. आता हे ऐकून तर पूर्णपणे अनिशा हादरूनच जाते की हे असं कसं झालं. मग आता अनिशा म्हणते की असं झालंय. तेव्हा काव्या म्हणते, हो असंच झालंय अनु. त्यानंतर रम्या आता लगेचच विचारते की काय ग, तू काव्याचीच मैत्रीण आहेस ना ग? मग आता लगेचच अनिशा म्हणते, हो मी काव्याची अगदी बेस्ट फ्रेंड आहे. मला तू एवढी कशी ओळखते, असं आता लगेचच रम्या विचारते. तेव्हा रम्याचा हा प्रश्न ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तेव्हा काव्या आता काहीतरी सांगणार असते तर तेवढ्यातच अनिशा म्हणते, कॉलेजपासून मी ओळखते त्याला. त्या दोघीही बोलण्यामध्ये अगदी कन्फ्युजच होतात. तेव्हा सर्वांना पुन्हा एकदा आश्चर्य वाटतं की ह्या दोघींच्याच बोलण्यामध्ये ताळमेळ नाही. काव्या सांगते, आम्ही दोघी कॉलेजपासून एकमेकींना ओळखतो. ताईच्या संगीताचा कार्यक्रम होता ना, तेव्हापासून जीवा आणि ती एकमेकांना ओळखत असेल, हो ना? तेव्हा ती आता हो असं म्हणते. तर जीवा आपला घाम पुसत असतो कारण तो खूप घाबरलेला असतो. आता जर अनिशामध्ये काही बोलली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने. तेव्हा आता लगेचच मानिनी म्हणते, काही हरकत नाही, जीवाशी ना अनोळखी माणसांबरोबर पटकन मैत्रीसुद्धा होते, पण लग्नात दिसली नाही ग कुठे, असं मानिनी विचारते. तेव्हा आता लगेचच काव्या म्हणते, काही नाही, तब्येत जरा बरी नव्हती. आणि तेव्हाच नेमकी अनिशा म्हणते, काही नाही, परीक्षा होती. दोघींच्या बोलण्यामध्ये ताळमेळच नाही हे सर्वांना आता कळून चुकलेलं असतं. तेव्हा नक्की काय म्हणायचंय तुम्हाला, असं मानिनी विचारते. तेव्हा मानिनी काकू, ही संगीताच्या कार्यक्रमाला आली होती परंतु हिच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि हिला जावं लागलं. मग तेव्हा ठीक आहे असं आता मानिनी म्हणते. मग आता लगेचच काव्या म्हणते की आपलं नशीबसुद्धा आपली खूप परीक्षा बघताना तसंच म्हणतीये. काय अगं अनु, तू सुद्धा ना? तेव्हा आता लगेचच वसू विचारते, पण आता तब्येत बरी आहे का तुझ्या बाबांची? तेव्हा अनिशा म्हणते, हो माझ्या बाबांची तब्येत बरी आहे आता. वसू म्हणते, ठीक आहे मग. नंतर पार्थ म्हणतो की तुमचं चालू द्या आई, मी ऑफिसला जातोय. तेव्हा आता लगेचच मानिनी हो असं म्हणते. तर नंदिनी म्हणते, बरं आम्ही निघू का आई आता? तेव्हा मानिनी म्हणते, हो निघा ना, आणि जाताना मंदिरात जाशील? त्यावेळी आता नंदिनी म्हणते हो. म्हणून ती अनिशाला आता सांगते की अनिशा अशीच जाऊ नको हा तू, मी शिरा बनवलाय काव्या सकाळी, तो तिला खायला दे. तेव्हा आता काव्या हो असं म्हणते आणि मग आपण नंतर भेटूयात, पुन्हा गप्पा मारूयात, असं आता नंदिनी म्हणते. आता जावं लागेल मला, काम आहे जरा. तेव्हा ठीक आहे असं अनिशा म्हणते. मग नंदिनी अनिशाचा निरोप घेत असते आणि जीवाकडे पाहते कारण तिला असं वाटत असतं की जीवा आत्ता म्हणेल की चला, परंतु जीवाचं लक्षच नसतं. तो काव्याकडे पाहतच राहतो. नंदिनी सारखीच जीवाकडे पाहत असते. तर आता मानिनीला समजतं की जीवाचं लक्ष नाहीये, म्हणून ती त्याला म्हणते, अरे जीवा, जाताय ना तुम्ही, निघताय ना? तेव्हा जीवा हो असं म्हणतो. तर काव्या आणि जीवा पुन्हा एकदा एकमेकांकडे पाहत राहतात आणि मग त्यानंतर जायला निघतात. तेव्हा ते दोघेही तेथून गेल्यानंतर मानिनी लगेच तेथे येते आणि विचारते, काय ग अनिशा, तू काय घेशील बाळा, कॉफी की चहा? मग आता अनिशाला काय बोलावं तेच सुचत नाही. तेव्हा काव्या म्हणते, कॉफी घेईल. मग आता लगेचच कल्पनाला आवाज देत पाहुण्यांसाठी कॉफी आणि शिरा घेऊन ये हा, असं मानिनी सांगते. मग काव्या म्हणते, कल्पनाताई ऐका ना, माझ्या रूममध्येच तुम्ही कॉफी आणि शिरा घेऊन या हा. तेव्हा ठीक आहे असं लगेचच कल्पना म्हणते.
तेव्हा आम्ही दोघीही आमच्या रूममध्ये बसून गप्पा मारू का असं काव्य विचारते. मानिनी म्हणते हो काही हरकत नाही, मी पाठवते रूममध्ये. त्यानंतर आता काव्या लगेचच अनुला घेऊन रूममध्ये जाते. तेथे गेल्यानंतर ती दार लॉक करूनच घेते. मग आता काव्या लगेचच विचारते, अनु काय अगं तू अचानक आलीस, मला काही कळवलं नाही काही नाही. अगं तू आज बॉम्ब नाही अणुबॉम्ब फोडणार होती देशमुखांच्या घरामध्ये. तेव्हा अनु म्हणते की अगं मला सरप्राईज द्यायचं होतं तुला. काव्या म्हणते अगं पण तू डायरेक्ट त्यांच्यासमोर आलीस आणि बोललीस. तेव्हा आता लगेचच अनु म्हणते अगं मी तरी काय करू मग. अगं आज स्टुडंट काउन्सिलची मीटिंग होती आणि रेगे सर आपल्याला इम्पॉर्टंट नोट्स देणार होते. पण काय आहे ना, तू तर काही येतच नाही इन्स्टिट्यूटला आणि मी तुला 1-2 वेळा फोनसुद्धा ट्राय केला होता, परंतु काय आहे ना, तुझा फोनच स्विच ऑफ. तेव्हा काव्या म्हणते अनु सॉरी, आजकाल असं फ्रस्ट्रेट होऊन मी फोन कुठे कधी फेकून देते ना, मला माझंच कळत नाही. आता अनु म्हणते अगं जीवाचं लग्न तुझ्या मोठ्या बहिणीसोबत झालंय म्हटल्यानंतर फ्रस्ट्रेशन येणारच ना गं. अगं पण हा सगळा काय प्रकार आहे काव्य. अगं तुझ्या ताईच्या नवऱ्याशी तुझं लग्न होण्याचा काय संबंध. आणि अगं तुम्ही हा काय घोळ घालून ठेवलात. अगं काव्या तुझं जीवावर किती प्रेम होतं हे मला माहीत आहे. आपल्या ग्रुपची ड्रीम लव्ह स्टोरी म्हणून आम्ही तुझ्याकडे पाहायचो. तेव्हा काव्याला आता रडूच येतं. तेव्हा आता लगेचच अनु म्हणू लागते आमच्या नजरेसमोर तुमची लव्ह स्टोरी फुलली आहे आणि मग हे सगळं अचानक असं कसं ग, आणि हे सगळं तू असं घडूच कसं दिलंस. मग आता लगेचच काव्या म्हणते अनु काय सांगू तुला त्या दिवशी काय काय घडलं. तर आता लगेचच इकडे वसू ही काव्याला म्हणत असते काय चाललंय या दोघींचं कळत नाही. मग आता रम्या म्हणते आई मला असं वाटतंय ती अनिशा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि काव्या ते लपवण्याचा प्रयत्न करत होती, असं नाही वाटत का तुला. तेव्हा आता लगेचच वसू म्हणते हो असं वाटतंय तर खरं, परंतु आता बघायला हवं. म्या म्हणते त्या दोघी काय बोलतायत ना हे मी जरा पाहून येते, कदाचित काव्याचा तो वीक पॉइंट असू शकतो. वसू म्हणते ठीक आहे तोपर्यंत मी रूममध्ये आहे. इकडे अनु विचारते काय झालं. मग आता काव्या सगळे काही प्रसंग सांगू लागते की कशा प्रकारे माझं आणि पार्थचं जीवाचं आणि नंदिनीताईचं लग्न झालं ते. तर इकडे रम्या ही आता सर्वांचा डोळा चुकवून लगेचच काव्याच्या रूमजवळ येते आणि तेथे दरवाजाला कान लावून सगळं बोलणं ऐकू लागते. आतमध्ये काव्या आता सांगू लागते की जेव्हा ताई गौरीहाराचं पूजन करत होती तेव्हाच नेमकी ताई तेथून गायब होती. त्यानंतर आता कशाप्रकारे त्या गावकऱ्यांनी मला आणि पार्थला लग्नासाठी फोर्स केलं, कारण ताई तेथे नव्हतीच म्हणून तिच्या जागी मला तेथे पार्थबरोबर लग्नासाठी उभं राहावं लागलं. असं काव्य आता सगळं काही सांगते. त्या गावकऱ्यांनी एवढा फोर्स केला की आमच्या तोंडाला अक्षरशः त्यांनी सर्वांच्या तोंडाला ते काळंसुद्धा फासणार होते. तर माझ्या बाबांना त्या लोकांनी किती जबरदस्ती केली की तुमच्या मुलीचं लग्न आजच्या आज हे झालंच पाहिजे. सर्वांना आम्ही इथेच गोळ्या घालू, 4 खांद्यांवरून तुमच्या सर्वांची रवानगी होईल असंही आम्हाला आता धमक्या देण्यात आल्या होत्या. तेथे जे काही घडलं ते सगळं काही अगदी डिटेल्समध्ये ती त्यांना सांगू लागते आणि बाबांनी माझ्या समोर हात जोडले, त्याचबरोबर माझ्या हातापाया पडले आणि मग मला नाईलाजाने पार्थबरोबर लग्न करावं लागलं. असं आता लगेचच काव्या सगळं काही अनिशाला सांगते आणि हा थरारक काव्याचा लग्नाबद्दलचा अनुभव ऐकून अनिशालाही खूप टेन्शन येतं आणि तिलाही मोठा धक्काच बसतो. तर इकडे बाहेर रम्या आता सगळं काही बोलणं ऐकण्याच्या प्रयत्नात असते, परंतु तिच्यापर्यंत काहीच एक शब्दसुद्धा ऐकू येत नसतो. मग आता लगेचच ती म्हणते की या दोघी बोलतायत की नाही काय माहीत, की नुसतं डमशेराज खेळत बोलतायत. आता काय करावं, पण मला तर आतमध्ये जायलाच हवं आणि या दोघींचं काहीतरी बोलणं ऐकायलाच हवं आणि मला हे बोलणं ऐकायचंच आहे काहीही करून, काहीतरी क्लू तरी मिळेल असा रम्याचा आता हेतू असतो. मग त्यानंतर तिला समोरून कल्पना येताना दिसते. नेमकी ती काव्याच्या रूमकडे चाललेली असते कॉफी आणि शिरा घेऊन. मग आता रम्या धावतच पुढे जाते आणि कल्पनाला म्हणते द्या माझ्याकडे, किती काम कराल तुम्ही सुद्धा ना, जा बरं माझी रूम वगैरे साफ करा, स्वच्छ आवरून ठेवा. तेव्हा कल्पना म्हणते मी आवरून ठेवली आहे स्वच्छ. तेव्हा आता रम्या म्हणते पण मी घेऊन जाते ना हा नाश्ता, मंजू मावशीची रूम आवरा, असं म्हणून ती लगेचच कल्पनाकडून तो ट्रे घेते आणि तिकडे जाऊ लागते. इकडे आता रम्या आणि अनिशाचं अजूनही बोलणं सुरूच असतं.
तेवढ्यातच रम्या आता दार ठोठावते तर काव्य लगेचच दार उघडते. मग आता काव्याने दार उघडलेलं पाहून रम्या खूपच खुश होते आणि डायरेक्ट आतमध्ये निघते. पण काव्या तिला मध्येच अडवते आणि विचारते, काय अगं तू कशी आलीस इथे हे घेऊन सगळं? रम्या म्हणते की तुझी मैत्रीण आली, म्हटलं की तुमच्यासाठी माझ्या हातची स्पेशल कॉफी घेऊन जावी यासाठी मी इथे आले आहे. त्यावेळी काव्या म्हणते त्याची काही गरज नाही. अगं कल्पनाताईंना सांगायचं होतं ना. तेव्हा कल्पना दुसऱ्या कामामध्ये बिझी असल्याचं आता रम्या म्हणते. तर रम्या आता रूममध्ये अगदी जायलाच निघते तेव्हा काव्या तिला पुन्हा अडवते आणि विचारते, आतमध्ये कुठे चाललीस तू? तेव्हा काव्या म्हणते, अगं हा ट्रे ठेवायला चालले आणि तुझी मैत्रीण आली आहे ना, जरा तिच्याबरोबर गप्पा सुद्धा मारते. तेव्हा तुला जर तिच्याबरोबर बोलायचं असेल ना नंतर बोल, कारण आम्ही खूप महत्त्वाचं बोलतोय आता, असं लगेचच काव्या म्हणते. तेव्हा रम्या म्हणते, अगं ट्रे तरी ठेवते ना. काव्या म्हणते, नाही नाही, असं म्हणून ती स्वतः हातात ट्रे घेते आणि तिच्या मैत्रिणीकडे देते आणि रम्याला बाय असं म्हणत लगेचच तिच्या तोंडावरच ती दार बंद करून घेते. तर रम्याचा मोठा अपमानच होतो. तेव्हा दार बंद करून घेत आतमध्ये येत लगेचच काव्या म्हणते, ही रम्या आहे ना रम्या, देशमुखांच्या घरातलं अगदी लबाड मांजर आहे, लबाड. तशी माझ्याशी बरं वागते ती, पण का कोण जाणे माझ्याशी ना बरी वागत असली ना तरीही असं वाटतं की नाटक करत राहते ती. अगं अनु, माझं काय झालंय ना हे कुणाला माहीतच नाही, कारण माझा कोणावर विश्वासच बसत नाही आता हे सगळं झाल्यापासून. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हेच कळत नाही. काव्या मनातलं सगळं काही बोलून दाखवते. मग आता लगेचच अनिशा म्हणते, यातलं ना मला काही म्हणजे काहीच माहीत नव्हतं ग. तेव्हा ती आता म्हणते की खूप वाईट झालं यार, खूप विचित्र घडून गेलंय हे सगळं. अगं तू मला हे सांगितलंस म्हणून, नाहीतर मला बाहेरून कुठून हे समजलं असतं ना तर एखाद्या फिल्मची स्टोरी समजून मी हे सगळं काही इग्नोर केलं असतं. मग आता काव्या अगदी रडतच म्हणते, एखाद्या फिल्मच्या स्टोरीपेक्षाही अगदी विचित्र सगळं काही घडून गेलंय, कारण कधीच कोणाबरोबरही घडू नये असं काहीतरी माझ्या आयुष्यात घडलंय आणि अजून तू येऊन घोळ घालणार होतीस का, असं म्हणून काव्या जरा अनिशावरच चिडते. तेव्हा अनिशा म्हणते, सॉरी काव्या, अगं मला खरंच माहीत नव्हतं याबद्दल काही, म्हणून मी ते सगळं बोलत होते. अगं मला हे सगळं काही आत्ता कळलंय आणि मी जर का बाहेर काही बोलले असते ना तुमच्याबद्दल तर खरंच खूप मोठा लोचा झाला असता ग. पण आता काव्या तू पुढे काय ठरवलंय ते सांग ना. आणि ऐक काव्या, हे बघ, तुला जर एखादी गोष्ट नाही आवडली ना तर तू अजिबातच ॲक्सेप्ट नाही करत हा. आणि हे तर नको असलेलं नातं आहे, ते सुद्धा अगदी आयुष्यभरासाठीचं. अगं सतत टोचत राहील तुला, तू हे लग्न अजिबातच नाही ॲक्सेप्ट करू शकणार. आणि मला एक कळत नाहीये, तुझ्या नंदिनीताईने हे लग्न तरी कसं ॲक्सेप्ट केलं ग. तेव्हा लगेचच आता काव्या म्हणते, ती नंदिनीताई आहे, तुला माहीतच असेल ना ती कशा स्वभावाची आहे. ती माझी मोठी बहीण आहे ना, अगदी शांत आणि समंजस, त्यामुळे केलं तिने ते सगळं काही ॲक्सेप्ट. आणि तिची सुद्धा अशी इच्छा आहे की मी हे आत्ताचं लग्न आहे ना पार्थ बरोबरचं ते ॲक्सेप्ट करावं. हे ऐकून आता अनिशालाच खूप मोठा धक्का बसतो. मग आता त्यानंतर काव्या खूपच इमोशनल होते आणि अनुला म्हणते की कसं, अगं कसं करू मी हे लग्न ॲक्सेप्ट अनु, आणि मी नंदिनी नाही आहे, मी कशी गप्प बसणार सांग बरं. मी अजिबातच गप्प नाही बसू शकत. आता लगेचच अनु म्हणते, करेक्ट आहे, तू अजिबातच गप्प बसू नकोस आणि आता सर्वांना खरं काय आहे ना ते सांगून टाक आणि मुख्य म्हणजे जीवाला तयार कर डिवोर्स घेण्यासाठी. मग आता काव्या ही धक्क्यानेच अनुकडे पाहत राहते आणि त्यानंतर विचारते, काय जीवाला तयार करू? अगं अनु, तुला किती वेळा सांगू, तो जीवाना नजर वर करून सुद्धा माझ्याकडे अजिबातच पाहत नाहीये. अगं माझ्याबरोबर तो असा वागतोय, असा बोलतोय, जसं काय मी त्याच्यासाठी अगदी अनोळखी व्यक्ती आहे. तो अजिबातच माझं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आणि काही ऐकत पण नाही. मी त्याच्याकडे पाहिलं तरी तो माझ्याकडे दुर्लक्षच करतो, असं म्हणून हा लग्न झाल्यापासून कसा वागतोय हे सगळं काही अगदी काव्या सांगू लागते. तेव्हा अनुला आता खूपच वाईट वाटतं. मग आता काव्या अजूनच रडत पुढे सांगू लागते, मी म्हणाले त्याला की आपण आपल्या प्रेमाबद्दल सर्वांना सांगून टाकूयात म्हणून, पण तो काय म्हणाला माहिती आहे का अनु? अगं तो म्हणाला की तू सांग सर्वांना आपल्या प्रेमाबद्दल, मला काहीही हरकत नाही, पण मी सांगेन ना सर्वांना की मी नाही करत हिच्यावर प्रेम. अनुलाच आता मोठा धक्का बसतो की जीवा असं का वागत असेल, त्या जीवाचा हेतू नक्की काय आहे हेही तिला कळत नाही.
मग आता काव्य अजूनच रडत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अनिशा ही काव्याला म्हणत असते की तू सांगून टाक सर्व जगाला नक्की काय आहे ते, तुझं आणि जीवाचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. तेव्हा काव्य आता लगेचच तिच्याकडे पाहू लागते. तर आता दुसरीकडे नंदिनी आणि जीवा दोघेही गाडीतून चाललेले असतात. तेव्हा नंदिनी म्हणते की जसं आता अनिशाची भेट झाली ना, तर जीविकाशी भेट ही झालीच पाहिजे. मग आता जीवालाच मोठा धक्का बसतो आणि तो पटकन नंदिनीकडे पाहतो आणि गाडी थांबवतो. तेव्हा नंदिनीलाच आश्चर्याचा धक्का बसतो. तर दुसरीकडे वसू रम्याला सांगते की ती अनिशा अजिबातच संगीतामध्ये नव्हती, आपल्याला कुठेही दिसली नाही. रम्या म्हणते याचा अर्थ काव्या खोटं बोलती आणि आपल्यापासून काहीतरी लपवतीये. तर दुसरीकडे माझा प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला सांगू का, असं आता काव्य मानिनीला विचारते. तर मानिनी म्हणते की हो बोल ना बाळा, तू मनमोकळेपणाने बोल. तर काव्या म्हणते माझं असं म्हणून आता तिला पुढे सांगू की नको असं होत असतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.